फोटो काढतो सगळ्यांनी प्रसाद आहे याची जाणीव ठेवा. आपल्याला जेवढं हवं तेवढंच घ्या. फोटो वीडियो हो गया, बाहर जा सकते हो. चला लवकर चला. झालं असेल तर चला पुढे थांबून राहू नका. पुढे घेते ना. नंबर घेतला ना फक्त. जेव्हा भेटलेला मला पाठवलं, तुला नाही वाटलं, सगळ्यांना नाही वाटलं. मी जाऊन पण आलोय. पहिले आम्हाला जावा 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 गाड्या है
मूर्तीवर कोण निखिल जातोय पहिला मोठी मूर्ती होती वरती स्वागतम सुस्वागतम. महादेवाची वाडी ते वागेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आपल्या सर्व भक्तगणांचे सहर्ष स्वागत करीत आहे. सात बेटांची राणी असलेल्या, आजवर आलेल्या अनेक संकटांना हसत हसत सामोरे जाणाऱ्या, चैतन्यानं सळसळणाऱ्या आणि आपल्या लेकरांना आपल्यात सामावून घेणाऱ्या तुमच्या आमच्या स्वप्न नगरी मुंबईला काही सांगायचंय, काही विचारायचंय. मंडळाच्या 79व्या वर्षी यंदाच्या देखाव्यात सादर करीत आहोत चलचित्र 7 बेटांची राणी सांगते मुंबईची कहाणी. हे गणराया, बुद्धीच्या देवता तुम्हाला मनपूर्वक अभिवादन. हे मूषका, तयारीला लागा. पृथ्वीवर माझ्या स्वागताची जंगी तयारी सुरू असेल. नेहमीप्रमाणेच तुम्ही मला पत्राद्वारे सगळ्यांची खुशाली कळवता आणि त्याप्रमाणे आपण भक्तांच्या हाकेस धावून जातो. त्यांचं दुःख समजून घेऊन निवारण करतो. हे विघ्नहर्ता, पत्रे तर तशी सगळ्यांचीच खास आहे, परंतु त्यातील एका पत्राने माझे विशेष लक्ष वेधून घेतले आहे. ते कोणते? हे गणराया, आपण ह्या पत्रातील कहाणी जर लाखोंच्या स्वप्नांना उंच भरारी देणाऱ्या, संकटांनाही हसत हसत सामोरे जाणाऱ्या आणि साक्षात लक्ष्मी मातेचा वरदहस्त लाभलेल्या मुंबईला मला काय सांगायचे आहे? गणराया, 5 कोटी वर्षांपूर्वी ज्वालामुखीच्या उद्रेकातून 7 छोटी बेट कोकणच्या किनाऱ्यालगत उदयास आली आणि माझा जन्म झाला. इथल्या मूळ कोळी जमातीच्या मुंबाई देवीच्या नावावरून मुंबई असं माझं नामकरणही झालं. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण, ह्या नियमानं यातना मलाही सहन कराव्या लागतायत. ताण काय फक्त माणसालाच असतो, गावं आणि शहरालाही त्यांचे त्यांचे ताण असतात. म्हणूनच मला तुम्हाला काही सांगायचंय, काही विचारायचंय. हो, मी मुंबई बोलते. पोर्तुगीजांनी आंदण म्हणून हे बेट ब्रिटिशांना दिलं आणि मी कलेला वाढू लागले. सन 1700 ते 1800व्या शतकात माझी 7ही बेट जोडली गेली. 1803 साली अपोलो बंदर उभारलं गेलं आणि बघता बघता इंग्रजी सत्तेनं या बेटाचा कायापालट केला आणि नंतर देशही काबीज केला. मुंबई बंदराच्या रूपानं त्यांना सोन्याची खाण सापडली. व्यापार वाढीसाठी माझं महत्व वाढलं आणि मग
देशाच्या कानाकोपऱ्यातून विविध जाती जमातीचे धर्माचे लोक इथे येऊन राहू लागले. प्रत्येक समाजानं आपली भाषा रीतिरिवाज इथे जोपासले. मी सुखावले, कारण सारा देश माझ्यात एकवटत होता. सन 1854 मध्ये कावसजी डावर या पारशी व्यापाऱ्यानं मुंबईत सुरू केलेल्या पहिल्या कापड गिरणीमुळे आणि नंतर आणखी उभारलेल्या गिरण्यांमुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मुंबईत चाकरमान्यांचं स्थलांतर होऊ लागलं. इतर अनेक छोटे मोठे व्यवसाय वाढत गेले आणि माझी भरभराट होऊ लागली. अनेक उद्योजकांनी समाजाचा विचार करून शाळा, महाविद्यालय, इस्पितळ, रिसर्च सेंटर्स, धर्मादाय संस्था निर्माण केल्या. सामाजिक जाणीवेतून मानवतेचा धर्म जोपासला जाऊ लागला. स्वातंत्र्य युद्धात मुंबईनं आपलं योगदान दिलं. 1857च्या बंडातील क्रांतिकारकांपासून ते 1942च्या छोडो भारत चळवळीपर्यंत अनेक राजकीय नाट्य मुंबईच्या रंगमंचावर साकार झाली. भाषावार प्रांतरचना झाली. आंदोलनं, चळवळी आणि 105 हुतात्म्यांच्या बलिदानानं सारा महाराष्ट्र ढवळून निघाला. मराठीपणाचा विजय झाला आणि मुंबई महाराष्ट्राची राजधानी झाली. आणि गिरणगाव संस्कृतीनं त्यावर कळस चढवला. गिरणगावात जिगर होता, उबदारपणा होता, जोश होता, मस्ती होती. इथला माणूस कायम समूहात वावरला आणि जगला. मुंबईत आलेला कुणीही उपाशी राहत नाही. म्हणूनच 18व्या ते 19व्या शतकात मुंबईला येणाऱ्या या चाकरमान्यांची राहण्यासाठी जी व्यवस्था निर्माण झाली ती म्हणजे चाळ. आणि त्यातून उदयास आलेल्या चाळ संस्कृतीमधूनच सार्वजनिक गणेशोत्सव, राजकीय चळवळी, नाटकं, भजन मंडळ, व्यायामशाळा, क्रीडा संस्था यात गिरणगाव बुडून गेला. जगातील एका श्रेष्ठ कला नगरीचा पाया इथेच रचला गेला. या गिरणगावानं खऱ्या अर्थानं मुंबईला मुंबई पण दिलं. सद्य परिस्थितीत होणाऱ्या विकासाचा आढावा घेताना विशेष उल्लेखनीय म्हणजे 16 एप्रिल 1853 साली बोरीबंदर ते ठाणे दरम्यान धावलेल्या पहिल्या ट्रेन पासून ते आजपर्यंत दर दिवशी 70 ते 80 लाख प्रवासी मुंबईकरांना वेळेवर ऑफिस आणि घरी पोहोचवणाऱ्या लोकल्सचा प्रवास हा आणखी खास होता. मुंबईकरांचं आयुष्य घड्याळाच्या काट्यावर नाही तर रेल्वेच्या वेळापत्रकावर सुरू असतं. लोकल्सवरचा भार कमी करण्यासाठी तिच्या दिमतीला मुंबई मेट्रो आणि मोनो रेल्वे धावून आल्या. लवकरच मुंबईतून बुलेट ट्रेन धावणार आहे आणि त्यामुळे मुंबई अधिक गतिमान होईल. समुद्रातील वांद्रे सी लिंक आणि नव्यानं उभा राहिलेला अटल सागरी सेतू सध्या मुंबईचं आकर्षण केंद्र बनल्याचं पाहायला मिळतं. तसंच मुंबई देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे शेअर मार्केट, बँका, विविध देशांच्या दूतावासांची ऑफिसेस आणि सामान्य माणसांसाठी पतपेढ्याही स्थापन झाल्या. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या नवोदित कलाकारांच्या स्वप्नांना उभारी देणाऱ्या जगातील सगळ्यात मोठ्या झगमगीत इंडस्ट्री म्हणजेच बॉलिवूड पासून ते अगदी मॅनेजमेंट गुरु असा नावलौकिक असलेल्या आणि फोर्ब्सद्वारे सन्मानित जगात कौतुकाचा विषय ठरलेल्या डब्बेवाल्यांनी मला एक वेगळीच ओळख निर्माण करून दिली. इतकं सगळं आलबेल असताना तुझी व्यथा आहे तरी काय? हे बुद्धिदेवता, काळाची अनेक रूपं मी पाहिली. युद्धातील संहार अनुभवलाय. दंगलीमधून माणसांचीच अमानुषता पाहिली. आगीची दाहकता भोगलीये. निसर्गाच्या रौद्र रूपाशी सामना केलाय. बॉम्बस्फोटाची भीषणताही पचवली. ते अगदी आतापर्यंत कोविड नावाच्या विषाणूमुळे ठप्प झालेल्या जगाची दारुण अवस्थाही पाहिली. हे सगळं पाहताना माझी मी मला कधी हरवून बसले समजलंच नाही. एकाच मुंबईची दोन चित्र मला भीती घालत आहेत. एक आहे सळसळत आणि दुसरं आहे उदास, केविलवाणं, हरकटलेलं आणि विस्कट.
आर्थिक राजधानी आणि व्यापार नगरी म्हणून माझी प्रगत शहरांची स्पर्धा सुरू झाली. माझी आर्थिक ताकद आता माझ्याच मुळावर आली. क्वीन्स नेकलेस म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या मला माझ्याच अंगावरची आभूषणं जड वाटू लागली. कुणीही माझ्याकडे यावं, मी तुम्हाला आपलंसं करून घेते, तुमच्या स्वप्नांना भरारी देते. या भावनेनं माझ्याच पंखातलं बळ आता कमी होऊ लागलंय. म्हणूनच म्हटलं की ताण काय फक्त माणसांनाच असतो. वाढलेल्या औद्योगिकीकरणामुळे वाहतूक, दळणवळण आणि प्रवासासाठी वृक्षतोड करून, नदी नाले अडवून, समुद्रात भराव टाकून रस्ते आणि उड्डाण पूल बांधले गेले. वाढलेल्या लोकसंख्येमुळे आणि रोजगार निर्मितीमुळे मुंबईत घराचे दर वाढू लागले. मध्यमवर्गीय मुंबईकरांच्या स्वप्नातलं घर स्वप्नांच्या पलीकडचं वाटू लागले. वाढलेल्या दरांमुळे मध्यमवर्गीय मात्र मुंबईची दिशा सोडून उपनगरांमध्ये स्थिरस्थावर होऊ लागला. परंतु रोजच मुंबईला प्रवास करावा लागत असल्यामुळे लोकल्स मध्ये धक्के खात, रस्त्यावरचे खड्डे चुकवत, पावसा पाण्यात भिजत, अपेक्षा आणि स्वप्नांचं ओझं घेऊन कामावर रुजू होऊ लागला. काळ्या पिवळ्या टॅक्सीची जागा घेतलेल्या ओला आणि उबेर मधूनही फिरणाऱ्या मुंबईकरांची ट्रॅफिकमुळे होणारी गैरसोय होताना पाहून माझं मन दुखावतं. मोठमोठ्या रस्त्यांवरून, उड्डाण पुलांवरून धावणाऱ्या वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे माझाही श्वास कोंडू लागलाय. आज प्रदूषणाबाबतीत जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत 20 फेब्रुवारी 2023च्या सर्व्हेनुसार मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे. पाण्याचा निचरा नीट होत नसल्यानं आणि वाढलेल्या बांधकामामुळे मुंबईची तुंबई होण्यास वेळ लागत नाही. पाणी टंचाई समस्येबाबतीतही मुंबईकरांच्या तोंडचं पाणी पळण्याची वेळ आली आहे. या सोबतच निर्माण झालेली एक चिंता म्हणजे मोठमोठ्या टॉवर्सच्या सावलीत झाकली गेलेली चाळ संस्कृती आणि सार्वजनिक सणांचं बदलतं स्वरूप. चाळ ते टॉवर हा प्रवास खूप रंजक होता. चाळीतून अनुभवलेला शेजार धर्म कधी फ्लॅट्स नावाच्या पिंजऱ्यात विरून गेला कळलंच नाही. पूर्वी चाळीत एकत्र सण साजरे केले जायचे. मित्रांसोबत एकत्र खाल्लेल्या वडापाव आणि मिसळची जागा कधी बर्गर आणि सूपने घेतली कळलंच नाही. शेजारच्या काकूंनी दिलेल्या कारल्याच्या भाजीतही एक वेगळाच गोडवा होता. पण आता मात्र चकचकीत अशा फ्लॅट्स मध्येही चमचमीत बनवलेल्या व्यंजनांमध्ये गोडवा जाणवत नाही. फेसबुकवर हजारो मित्रमैत्रिणी असलेल्या लोकांना घरात फेस टू फेस संवाद साधण्यासाठी वेळच मिळत नाहीये. पूर्वी लोकलमध्ये भजनं गाणी म्हणता म्हणता सहप्रवाशांसोबत गप्पा मारता मारता कधी वेळ निघून जायचा हे कळायचं देखील नाही. पण आता मात्र मोबाईल नावाच्या खेळण्यामध्ये हरवून जाणाऱ्या लोकांना प्रवास फक्त कंटाळवाणा वाटू लागलाय. या सगळ्या मागील मुख्य कारण म्हणजे संवादाचा अभाव. संवाद गायब होतो. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवामागे त्यांचं देशप्रेम आणि राष्ट्रप्रेम यासारख्या उदात्त भावना होत्या. समाजाची बदललेली जीवनशैली पाहता त्याचा विपरीत परिणाम जसा सगळ्या गोष्टींवर झाला तसाच तो आपल्या सण साजरे करण्यावरही झाला. आधीच्या उत्सवाचं संस्कारमयी वातावरण जाऊन त्याची जागा अटीतटीची स्पर्धा आणि करमणुकीचं साधन यांनी घेतले. सणांचं रूप बदलत आहे. ही इतकी रूप पाहतानाही माझं मन दुखावत आहे. आजची एकंदरीत आर्थिक, भौगोलिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि मानसिक स्थिती पाहता ती बदलण्यासाठी, सुधारणा घडवून आणण्यासाठी शासनासोबत मुंबईकरांचीही तितकीच नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे हे माझ्या मुंबईकरांनो, जागे व्हा. एकत्रित येऊन प्रदूषणावर काम करणं गरजेचं आहे व त्यासाठी स्वच्छ ऊर्जा स्रोतांचा अवलंब करणं, सार्वजनिक वाहतुकीस प्राधान्य देणं, ओला कचरा, सुका कचरा विभागीकरण करण्यासाठी कडक नियमांची अंमलबजावणी करणं, औद्योगिक सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करणं,
सिंगल यूज प्लास्टिक कमी करणं इत्यादी अनेक दुष्परिणामांविषयी जनजागृती करणं आणि जबाबदार वर्तनास प्रोत्साहन देणं, ह्यामुळे सकारात्मक बदल होण्यास मदत होऊ शकते. तथापि व्यक्ती, समुदाय, उद्योग आणि शासन यांच्या एकत्रित प्रयत्नांनीच वर्तमान आणि भावी पिढ्यांसाठी स्वच्छ आणि निरोगी भविष्य निर्माण करणं शक्य होईल. त्यासोबतच हरवत चाललेल्या एकत्र कुटुंब पद्धतीचा आणि शेजार धर्माचा गोडवा परत मिळवण्यासाठी एकमेकांमध्ये संवाद साधणं ही काळाची गरज आहे. एकंदरीत सांस्कृतिक परिस्थिती पाहता ती बदलण्यासाठी उत्सवांचं आयोजन हे सामाजिक भान आणि संस्कृती जतन करण्यासाठी व्हावं. सण उत्सवांची परंपरा जपूया मनोभावे, नुसतीच नका गाऊ खोटे तिचे गोडवे. समजून अर्थ करा, जपूया आपली परंपरा, जपूया आपली संस्कृती, करूया सण साजरा. हे गणराया, विघ्नहर्ता, अशा ह्या मुंबई स्पिरिटने फुल असणाऱ्या मुंबईकरांना होणारा हा त्रास मला आता बघवत नाही. इथे कितीही समस्या असल्या तरी माझ्या मुंबईकरांवर तितकंच प्रेम आहे. आणि दहशतवादी हल्ल्यापासून ते आतापर्यंत कोविड नावाच्या संकटालाही धीरपणे सामोरे जाणाऱ्या माझ्या मुंबईकरांनीच मला समृद्ध केलं आहे. आणि त्यामुळे अशा माझ्या समृद्धवान मुंबईकरांना त्यांच्या पंखात बळ देऊन उंच भरारी घेण्यासाठी त्यांना सामर्थ्यवान आणि सृजनशील बनवावं हीच तुमच्या चरणी मनोभावे प्रार्थना. जमाने में कहाँ टूटी हुई तस्वीर बनती है, तेरे दरबार में बिगड़ी. अहो बहिणी, तुमचा फोन आलाय. हो आले. तो काळ होता टेलिफोनचा, ज्यावेळी चाळी 10 घरांच्या मागे एक टेलिफोन होता आणि आपल्यासाठी कॉल कधी येतोय याची लोक आतुरतेने वाट पाहायची. सुखदुःखांची देवाणघेवाण व्हायची. मग कालांतराने या टेलिफोनची जागा घेतली ती मोबाईलने. सगळं जग कसं मुठीत एका क्लिकवर. मानवाच्या या शोधाने अनेक गोष्टी सहज साध्य झाल्या. जग जवळ आलं. ज्ञान, सेवा, वैद्यकीय सुविधा, शिक्षण, कला, आपत्कालीन संपर्क सगळं अगदी सोपं आणि सुखकर झालं. आता तर मुलं मोबाईलवर शिक्षण घेतायत, व्यवसाय करतायत. हे 100% सत्य आहेच. पण ह्या सत्यासोबतच एक भीषण काळी बाजू सर्रास वापरली जात आहे. कारण मक्यातला नसून मोबाईलचा झालाय. स्वागतम सुस्वागतम. गंध आंबेकर मार्ग, काळेवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, काळेवाडीचा विघ्नहर्ता सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करीत आहे. ज्यांच्या खिशात मोबाईल त्यांचे या मायाजालात सहर्ष स्वागत. लोक हा पिंजरा, ट्रॅक, चक्रव्यूह मोबाईलचा. या पिंजऱ्यात आपोआप तुमचा. कसे? कितीही हुशार असा, चाणाक्ष असा, दक्ष असा, तुम्ही सावध म्हणून इथे पायरीवर उभ्या. एका तंत्रज्ञानानं तुमचे विचार, विवेकबुद्धी, कौटुंबिक आयुष्य, भावनिक आयुष्य अनहो आर्थिक आयुष्यही ताब्यात घेतलंय.
मोबाईलची रिंग ते मोबाईलची झिंग असा हा काटेरी प्रवास. मोबाईलवरचा सेल्फी मृत्यूला कॉल लावतो. दरीच्या टोकावर, समुद्रात, धावत्या रेल्वे, लोकलच्या दरवाजात हौसेनं मोबाईल सेल्फीसाठी दूर धरला जातो आणि क्षणिक आनंद घात करतो. हसता हसता आनंदी चेहरा असणारी माणसे चिंध्या होऊन मृत होतात. मागे राहतो केवळ आक्रोश, दुःख, पश्चाताप आणि मोबाईलच्या स्मृतीत क्रूर छायाचित्र. इन्स्टा, व्हॉट्सअप, फेसबुक, स्नॅपचॅट वरील स्टेटस अपडेट, मृत्यूची घंटा. मोबाईल हातात, खिशात सोबत असतो. जगाचं ज्ञान सोबत असतं. पण यातून नेमकं घ्यायचं काय हेच न समजल्यानं गुन्हेगारी सुरू होते. हिंसा, खून, बदला, अत्याचार, ब्लॅकमेल यांची नख समाजात रक्ताचा हैदोस मांडतात. ज्या बोटांनी कला जोपासावी, ज्या मनगटांनी कर्तृत्व गाजवावे, जे हात भक्तीने जोडले जावे, त्या बोटात, त्या हातात धारदार चाकू येतो. आणि याला सर्वस्वी कारणीभूत ठरतो मोबाईल. पहाटेपर्यंत चॅटिंग करणारी युवा पिढी ऍपच्या मायाजालात अडकत जाते. मोबाईल काढून घेतला म्हणून आत्महत्या करतात. मोबाईलवर फोटो काढले म्हणून मित्राने मित्राला भोसकावं. तरुणींना चॅटिंगद्वारे भुलवून लग्नाचं आमिष दाखवून फसवण्याचं षडयंत्र. न पाहिलेल्या, न भेटलेल्या मुलाच्या जाळ्यात मुली सहज अडकतात. फोटोंचा गैरवापर. सुशिक्षित, सुसंस्कारी घरातल्या या मुली घुसमटत. त्यातूनच मग नैराश्य, वैफल्य, आत्महत्या आणि मग आर्थिक फसवणूक देखील. शेकडो, लाखो रुपये बेमालूमपणे जातात लुटले. नाही तक्रार, नाही खटले. काय करायचं म्हणजे? कसं थांबवायचं? आपल्या घरातील मुलं मुली सुरक्षित नाहीये. आपले कष्टाचे पैसेही सुरक्षित नाही. अहो, एक कॉल येतो, तो नावाचा स्कीम सांगतो, गुंतवणूक, ठेव, पर्यटन, घर खरेदी, फी, शिष्यवृत्ती, लॉटरी, कशाचाही. बोलता बोलता भूल पडत जाते. एक क्षण असतो जिथे बँकेचा पासवर्ड मागितला जातो आणि तिथेच आपण लुटले जातो. क्षणार्धात बँकेतील पैसे अज्ञात ठिकाणी पोहोचतात. अशिक्षितच नव्हे तर सुशिक्षित सज्ञानही फसवले जातात. या पिंजऱ्यात ओढले जात आहे. सायबर गुन्हे क्षणाक्षणाला वाढतात. सावध राहूया. मोहाला बळी पडायचं नाही. लॉटरी कधी अशी लागत नसते. आपल्या कर्तृत्वावर, मेहनतीवर जे पैसे कमवू तीच खरी जाऊ. कुणाच्या गळाला लागून माशासारखं तडफडत का बरं जगायचं? मंडळी, आता तर AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. मान्य आहे, प्रगती करणं मान्य आहे. नवनवीन शोध लावणं ही काळाची गरज आहे. पण ही प्रगती एखाद्याच्या अधोगतीचं कारण बनत असेल तर काय करायचं? म्हणजे कसं थांबायचं? या मोबाईल रूपी राक्षसानं तर झोपच उडवली. अख्खीच्या अख्खी पिढी गिळंकृत केलीये. पैसे हडपलेत, मनस्वास्थ्य हरपलंय. समाजात, जाती जातीत, माणसा माणसात तेढ निर्माण केली. ज्या विषयाचा स्वतःच्या जगण्याशी थेट संबंध नाही अशा विषयांवर ग्रुपमध्ये लोक वेळ वाया घालवतायत, भांडतायत, रुसतायत, विभक्त होत आहेत. सोशल मीडिया आता व्यक्तीला आपलं नित्य आयुष्य यापेक्षा महत्वाचं वाटायला लागलंय. डोळ्यांसमोर घडलेल्या अपघाताची, आगीची, दुर्घटनेची इन्स्टावर माहिती टाकायची स्पर्धाच लागली आहे जणू. संकटसमयी मदतीसाठी अपेक्षित असलेला पुढे येणारा हात आज खिशातल्या मोबाईल मध्ये तुमचे फोटो काढण्यासाठी पुढे येतो. या मोबाईलमुळे माणूस माणसापासून दुरावला. गेमच्या नादात स्वतःचाच गेम करू लागला. धाडस मोबाईलवर सिद्ध होत नसतं, ते देशाच्या सीमेवर मदत कार्यात, संकट काळात सिद्ध करायचं असतं. कार्यसिद्धीस आशीर्वाद देणाऱ्या गणपती बाप्पासमोर आपण आज खरं धाडस करतो. मोबाईलचा फक्त सकारात्मक आणि चांगला वापर करतो. होय, हे धाडस आहे. जसा शरीरासाठी उपवास, तसाच उपवास मोबाईल पासून दूर होण्याचा.
जास्तीत जास्त काळ मोबाईल न वापरण्याचे, फक्त कॉल आणि संपर्क एवढंच. एखाद्याला लाईक देण्यापेक्षा स्वतःचं लाईफ महत्वाचं आहे. निसर्ग, शरीर, छंद, वाचन, कुटुंबीय, व्यायाम, मनस्वास्थ्य याला जरा वेळ. आपल्या आयुष्याची बॅटरी जरा जास्त चार्ज होईल. मोबाईल वरूनही चांगलं ज्ञान घेऊया. चित्र, भाषा, संगीत, कला, पाककृती, मदत कार्य, मनस्वास्थ्य यावर खजिना आहे हो. या समुद्रात जसे विषारी ऑक्टोपस आहे तसेच ज्ञानाचे शिंपले आहेत. हे सत्य, आनंद आणि शाश्वत आहे. अगदी आपल्या गणपती बाप्पास. मग काय करायचंय? मुख दर्शन घ्यायचं. त्याला मी करणार फोटो एकत्र टाकूया आता. एक मिनिट पटापट आता हे ड्रॉप करणं तर करणार. हे काम जाऊ तू माझा आडवा काढलास काही काही एकत्र काढ.
काढलं मला रुचा कुठे चल नाही तर कुठे मामा के लिए नहीं हुआ तिकडे उभा तुम्हाला हाताच्या इथपर्यंत होता 7 फुटाचा आपण जाएंगे माशे पर बेच ले जाएंगे मामा को डायरेक्ट इधर देख वाव भाई हो ऐकलं